भुसावळची वरणगावची नगरपालिका खरं पहिल्यांदाच एकचदा निवडणूक झाली, एकच बॉडी बसली, 5 वर्ष नगरपालिका चालली. त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका स्थगित झाल्या आणि आता बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळपास 4 वर्ष एकसाथ झाले आणि आता नगरपालिकेची निवडणूक लागली. त्यावेळेसही ज्या ही ग्रामपंचायत होती अतिशय कमी निधी इथे यायचा. आज जेवढे इच्छुक उमेदवार आहे सगळ्यांना सांगू इच्छितो की पूर्वी एवढा काही निधी यायचा नाही इथे. ग्रामपंचायतच राहिले असते. मीच मागे लागलो आणि याची नगरपालिका केली. नगरपालिका करण्याचं कारण एकच होतं की शासनाच्या माध्यमातून नगरपालिका झाल्यानंतर तिथे खूप निधी अधिकचा येत असतो. आणि जेव्हा नवीन नगरपालिका होते तेव्हा अजून चांगला निधी येतो. मला आठवतं त्यावेळेला नगरपंचायत झाल्यानंतर झाल्या जवळपास 12 कोटी रुपये रस्त्यांसाठीच मंजूर झाले होते त्यावेळेला. हे जे सगळे रस्ते झाले होते आतमध्ये कॉन्क्रिटीकरण, पेवर ब्लॉक वगैरे त्याच वेळेला झाले होते. त्याच वेळेला पाणी पुरवठ्याची योजना आपल्या इंगळेताई होत्या त्यावेळेसच ती फॉरवर्ड झाली होती. त्यांचे 2.5 वर्ष संपले आणि पुन्हा नगराध्यक्ष बदलणार. खरं तर त्याचंच नाव होतं, पण घाई अशी की मला करता की नाही करता, म्हणून समोरच्यांची मॅचअप केलं आणि नगराध्यक्ष झाला. सांगताना काय सांगतं की भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता, असा कार्यकर्ता, तसा कार्यकर्ता, आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष झाले. ठीक आहे, काही मान्य केलं आम्ही ते. एकदा नगराध्यक्ष झाल्यानंतर पक्षाने ते मान्य केलं आणि त्याला साथ दिली पक्ष म्हणून. वेगवेगळ्या योजना इथे मंजूर केल्या. पण कधी कधी असं असलं की ते गाडीच्या खाली ते चालतं, त्याला कुत्र काय म्हणतात ते चालतं, त्याला असं गाडी मीच ओढतोय, सगळं मीच केलं. अरे तू काय करणार आहे? तू भारतीय जनता पार्टीचा जोपर्यंत पदाधिकारी होता, नगराध्यक्ष होता, तोपर्यंत तुला गिरीश भाऊंनी साथ दिली, आम्ही साथ दिली, खासदारांनी साथ दिली, त्यावेळेस नाथा भाऊ त्यांनी साथ दिली होती, म्हणून तू सगळं करू शकला. आता काय करणार आहे? आता काहीही करू शकत नाही. आता त्याने फक्त आणि फक्त एकच गोष्ट तो करतोय की त्याला उभं राहून अपक्ष वळवून त्याला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पाडायचं आहे. दुसरं काहीच करायचं नाही त्याला माहिती तो निवडून येणार नाही, पण भारतीय जनता पार्टीची मतं खायची. तर भारतीय जनता पार्टीची मतं खायची म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी निवडून आणायचं आहे. आता कोणाला निवडून आणायचं तर तुम्ही विचार करा की याचं इंटेन्शन काय. हा तुम्ही याचे सगळं बोलणं आहे का तुम्ही? मी माझ्यासाठी म्हणजे शब्द पहा तुम्ही. आधी त्याला एका पत्रकाराने विचारलं की तुमचे सगळ्या 11 म्हणजे सगळ्याच्या सगळ्या 21 उमेदवार तुमचे का नाही आहे? ते मी माझ्यासाठी उभा राहिला होता एकटा, असं म्हणता थांबून गेला. त्याला फक्त एकट्यासाठी उभं राहायचं होतं. सगळ्या उमेदवारांनी म्हणजे उभे करू शकला नाही. आणि तेव्हाही नव्हते, त्याच्याकडे उमेदवारच नव्हते. त्याला आम्ही तेच समजवत होतो की तुझ्याकडे उमेदवारही नाही आहे, सगळी एक टीम बनव. पण खरं तर या सगळ्या गोष्टींच्या आधीच या सुधाकर जावळे जिवंत होते. सगळ्यांचं मनोमिलन करून टाकायचं आणि एकत्र लढायचं. पण हा पट्ट्या एक व्हायला तयारच नव्हता. वेगळंच पाहिजे मला, सगळं वेगळंच पाहिजे मला. म्हणजे लोकसभेचं इलेक्शन असो की विधानसभेचं इलेक्शन असो, आम्हाला नेहमी इतकी कटकट असायची की याला सांभाळता मुश्किल जायचं. म्हणजे सगळे कार्यकर्ते एका बाजूला नाही, याचा तोरा एका बाजूला. हा असा व्यक्ती पक्षात असणं म्हणजे विरोधकांची गरजच नसते. असे लोक हैराण करून टाकतात. पण अशा लोक पक्षात नसलेले बरे. मी तर आता सगळ्यात पहिली मागणी करणारे गेला पक्षातून बाहेर हाकला. आता गेला तो पक्षातून हाकला झाला. आता कमी नाही होऊंगा. जोपर्यंत पक्षात होता तोपर्यंत त्याचं सगळं सहन केलं. पण आता नाही. हा विरोधकांना मदत करतो एक प्रकारे. आता
इथे कोण कोण उभे आहे? कोणाचे काय ऐकू येतं का तुम्हाला? आता इथे तुतारीवाले उभे आहेत, आपले शिवसेना मित्र पक्ष जरी असं तरी तेही उभे, पण सगळ्यात जास्त कोण ओरडतोय? तो भाजपचाच होता. एका बाजूला सांगतो मी भाजपचा झेंडा घेऊनच मरणार, आणि सगळ्यात जास्त भाजपची बदनामी करणार हाच व्यक्ती आहे. खरं स्वतःच्या माणसावर बोलू नये, पण बदनामी आमच्या पक्षाची तूच करतोय, पक्षाचा असणार सुद्धा. म्हणून सगळ्यात पहिले याची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि काही असो, आता काही थांबायचं नाही. आता जो पक्षात काम करेल तो पक्षाचा, पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. बोलता बोलता एका ठिकाणी तेही बोललंय, मी पक्षाला मोठं केलं. कोणी पक्षाला मोठं करत नाही, पक्ष माणसांना मोठा करत असतो. या पक्षाने तुला मोठं केलं, तुला सिनेट सदस्य दिलं, तुझ्या याला ग्रामपंचायत सदस्य बनवलं, तू नगराध्यक्ष झाला. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यावरही पक्षाने माझ्यावर अन्याय केला. काय अन्याय केला? एवढं सगळं तर ऑलरेडी दिलं होतं तुला. माझी जात कमी आहे, माझ्याकडे पैसा कमी आहे. कोणी कधी या विषयी वरंगामध्ये कधी असे विषय होता का जातीचे? इथे किती प्रकारच्या जातीचे लोक आहेत इथे? सगळ्या जाती धर्माचे लोक आहे इथे. तर प्रत्येक जण असा म्हणेल की माझ्या जातीला तिकीट दिलं आणि माझ्या जातीला तिकीट दिलं. प्रत्येक जातीचा एक माणूस उभा राहून नगराध्यक्ष म्हणून शक्य आहे का ते? अण्णा बिंडा काय सगळ्यांना फालतूचा फंडा येतो नुसता. अरे मतदान मागायचं तर मतदान मागणं, फक्त पैसे कशाला मागतोय? कशासाठी पैसे पाहिजे तुला? जर मतदानच पाहिजे ना लोकांचं, मग त्यांच्याकडनं पैसे कशाला मागतोय? एक्स्ट्रा खर्च लागणार आहे का? इकडे सांगतो तर धनशक्ती वापरणार आहे, हे करणार आहे, मग तुलाही पैसे पाहिजे का? पाहिजे असले तर सांग. एका बाजूला सांगायचं की मी गरीब आहे, मला मतदान पाहिजे, दुसऱ्या बाजूला पैसेही मागायचे. मग तुला पैसे लागतं कशासाठी आहे? पण अशी लोक जे आहे ना, ही नौटंकी लोक असतात. तर काही करायचं, फक्त नौटंकी करून प्रसिद्धी प्रसिद्धी प्रसिद्धी. काही नाही, छोटंसं जरी काम असलं तरी त्याची प्रसिद्धीच करत बसायची. म्हणजे कामं आम्ही मंजूर करायची, हवा इकडे प्रसिद्धी मी मंजूर करून आणलं. आणि हा रोड बनवला, हा BNCचा रोड आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे. काही संबंध आहे कायचा? रस्ता मी मंजूर केला, कॉन्क्रिटीकरण मी करायला लावलं, मी रस्ता केला. तुझा संबंधच काय नगरपालिकेचा? तिथे BNCचा रस्ता आहे तो. कुठलीही गोष्ट असो, फक्त मी करून आणली. पण आपल्याला त्या गोष्टी जायचं नाहीये. आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे. वरणगाव हे पूर्वी तालुका होता, मी वारंवार सांगतो. हे वरणगाव पूर्वी तालुका होता, भुसावळ तालुका नव्हता. वरणगाव तालुका होता आपला. परत वरणगाव तालुका करायचा की नाही करायचा आहे? आपण नियोजन असं करतोय की भुसावळ जिल्हा झाला पाहिजे. भुसावळ जिल्हा झाला की ऑटोमॅटिक वरणगाव तालुका झाला. होणारच आहे. आधी 2-5 वर्षांनी 10 वर्षांनी पण होईल, म्हणजे होईल. ती ताकद कोणाची आहे? ती भारतीय जनता पार्टीची ताकद आहे की ते तालुका होऊ शकणार आहे. सगळ्या पुण्यात जे शासकीय गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे येतील. एवढं मोठं युनिट इथे आणलंय SRPFचं. आदरणीय मुख्यमंत्री जे खरंच ज्यावेळेस केलं, सरकार बदललं, परत गेलं. आता येथे लक्षात आलं पाहिजे की सरकार बदलल्यावर काय होतं. SRPF सेंटर आपलं मंजूर झालेलं, सरकार बदललं आणि कॅन्सल झालं. तुम्ही लक्षात घ्या, फक्त हा विषय लक्षात घ्या तुम्ही की भाजपच्या सरकारमध्ये SRPF सेंटर मंजूर झालं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं, SRPF सेंटर इथं पडवलं आणि घेऊन गेले. आपलं परत सरकार आलं, परत आपण SRPF सेंटर परत मंजूर केलं. काही त्यांच्यासारखी खुन्नस म्हणून तिथलं बंद नाही केलं, तिथलंही राहू दिलं. इथे नव्यानं दुसरं मंजूर केलं. सरकारचा फायदा काय होतो ते पहा. इथे जर तुम्ही राष्ट्रवादीचं सरकार आणलं, होणार का कामं? मिळणार आहे का निधी? शहराचा विकास होणार आहे का? अजिबात होणार नाहीये. दुसरे आपले मित्रपक्षच उभे आहे, पण कुठेच आवाज नाहीये त्यांचा. मला का मॅच फिक्सिंग झाली की काय असं वाटतं? एकदम शांत झालंय सगळं. कुठे त्यांचा आवाज नाही, काय नाही, काहीच नाही. हा आमचाच भाऊ जास्त आवाज करतोय नुसता.
पण इथले जी कामं आहेत ती करायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या हातातच ही नगरपालिका आली पाहिजे, तरच पुढची कामं होणार आहे. तर काही कामं इथे सांगितली, पाणी पुरवठा आम्ही केला. मी आधी सांगितलं तुम्हाला, ही सगळी बनवाबनवी आहे. त्याची प्रोसेस अरुणाताई इंगळेच्या काळातच सुरू झाली होती. ताईंना आठवत असेल, रणजित पाटील तेव्हा नगर विकास राज्यमंत्री होते. मी त्यांच्याकडे बैठक घेतली होती. त्यावेळेच्या पाणी पुरवठ्याची योजना सगळी मंजूर केली होती. आदरणीय गिरीश भाऊ इरिगेशन मिनिस्टर होते, पाणी पुरवठ्याचं आरक्षण मंजूर केलं. सगळी योजनेचं काम तर अर्धवट पडलेलं होतं. त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इतका त्रास होत होता, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, त्याने एक सब कॉन्ट्रॅक्टर दिला होता. सांगावा याने एकदा तरी की त्या कॉन्ट्रॅक्टरची मदत केली का? काम बंद पडून गेलं होतं. कलेक्टर ऑफिसला मीटिंग लावून त्या कॉन्ट्रॅक्टरला बोललो, त्याच्या समस्या काय आहे. तर मूळ कॉन्ट्रॅक्टरला काम करायला लावलं आपण परत. सब कॉन्ट्रॅक्टर करत नव्हता म्हणून त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरला सगळी कामं करायला लावली. तेव्हा कुठे ती योजना कार्यान्वित झाली. आणि झाल्यानंतर मात्र मी केलं. नंतरही इथली टाकी जेव्हा पूर्ण झाली, आज हे जे तुम्हाला 4-5 दिवसाचं पाणी 2 दिवसावर आलंय ना, त्या 2 टाक्या कंप्लीट झाल्या, त्याचं जॉईनिंग करायचं होतं. आम्हाला नेहमी भीती काय असते की ते सगळे कामं करताना 2-4 दिवस पाणी पुरवठा परत इकडे तिकडे होतं. शिव म्हणायचे हे जर हे जॉईन करायला गेले तर अजून 4-5 दिवसाचा रोटेशनचा फरक पडेल, लोक शिव्या घालतील. म्हटलं शिव्या खातो तर असे आम्ही 4-5 दिवस अजून एक्स्ट्रा शिव्या खाऊ, तू जॉईन कर सगळं बाबा. त्याने जॉईन केलं तर 4 दिवसाचं पाणी 2 दिवसावर आलंय. आता बाकीची राहिलेली कामं करून रोज वरणगावकरांना पाणी दिलं. गेल्याशिवाय आम्ही राहणारच नाही. आणि ते त्यांनी केलं नाहीये. एक मोठा अडथळा होता, वाढीव लोडच मिळत नव्हता इथे. त्यालाच विचारा वाढीव लोड कोणी मंजूर केला. त्याच्या समोरच फोन केला. मलाच म्हणायचं की हो ते वाढीव लोड मंजूर केला, चालू उद्घाटनाला. म्हटलं मी त्याला लहान गोष्टीचे उद्घाटन करत नाही, त्याला मंजुरी येऊ दे, त्याच्यानंतर करू. जाऊन तिथे अजून मंजूरही झाला नव्हता, तिथे जाऊन त्या नारळ फोडून आला, पूजा करून आला की वाढीव लोड मंजूर केला. मी करणारा, मी सांगतोय. हा काही चालत राहतं. एक फक्त श्रेय लाटायचं आणि मी केलं सांगत राहायचं. पक्षाशिवाय काम होत नाही. जोपर्यंत भारतीय जनता पार्टीत होता तोपर्यंत पक्षाने त्याला मदत केली, गिरीश भाऊंनी मदत केली, मी पण मदत करायचो. पण आता गिरीश भाऊंनी सांगितलंय काय नाही, होता तो आमचा, आता गेला, त्याचा आमचा संबंध नाही. इतरही ज्या अशा गोष्टी आहे, मला वाटतं प्रशासक जेव्हा इथे बसले तर प्रशासक बसल्यानंतर जवळपास 10 कोटीच्या आसपासचा निधी मी मंजूर केला या शहरामध्ये, वरणगाव शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांची कामं झाली. 10 कोटी रुपये मंजूर केले होते. जे काही आता तुम्हाला बऱ्याच भागामध्ये रस्ते दिसत आहे, हे सगळे आपण त्या काळामध्ये केलेले रस्ते. आणि कोणाचे आम्ही कमी जाती, म्हणजे इथे संख्या या जातीची कमी आहे, त्या जातीची कमी आहे, याच्या आधारावर कधीच तिकीट दिले जात नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो पण ओरडतो मला की तुम्ही लेवा पाटाची बाजू घेता. अजिबात नाही. आम्ही माणसं पाहूनच तिकीट दिली आहे. अतुल झांबरेला कोण ओळखत नाही या शहरामध्ये, सांगा मला तुम्ही. सगळे ओळखतात. श्यामलताईंनाही सगळे ओळखतात. पण इथे माळी समाजाला तिकीट आहे, धनगर समाजाला तिकीट आहे, कोळी समाजाला तिकीट आहे, मराठा समाज आहे, थोर गव्हाणकर आहे, वंजारी आहे, बुनकर आहे, मुस्लिम समाज आहे, लेवा पाटील आहे, बौद्ध आहे, या सगळ्या समाजाच्या लोकांना आम्ही तिकीट दिले. कोणालाच असं ठेवलं नाही. कुठे आलं कोणत्या समाजावर अन्याय? आता तू कोणाला तिकीट दिली सांग? त्याच्याजवळ तर माणसंच नाहीये ना. हा फक्त मतं खायला उभा आहे. हा राष्ट्रवादीची बी टीम झालाय, आता तुतारीची बी टीम. तुतारीला मदत करत आहे. तुम्ही ते भाषण आहे का एकमेकांची? हा त्याला भावनिक आव्हान घालतो, तो त्याला भावनिक आव्हान घालतो. तो म्हणतो आम्ही त्याला मदत केली होती, तो बरोबर एकमेकांना मदत केली होती ना, तेव्हापासून जमलंय सगळं. आणि ते सिस्टम आतमधून तशी जुळलेली होती, एकमेकांना मदतच करता येते. बंटी बबलीने बबलू आपला बबलू बरा भारी आपला बबलू सगळ्यांना. पण आम्ही अशा माणसांना तिकीट दिलं की खरं तर इथे जनरल तिकीट होतं.
अतुल मला म्हटलं तू उभा राहा, नाही श्यामाला ताईला उभं करायचं. म्हणजे एका महिलेला पुढे आणलं आणि त्या महिलेला आपण का तिकीट दिलं की ही जे काही नगरपालिकेच्या समस्या असतात बहुतांशी महिलांच्या निगडीत असतात. म्हणजे ते काही काही समस्या त्यांनी सांगितल्या, पाण्याची समस्या, महिलांच्या शौचालयाची समस्या, काही जी घटना घडत असतात महिलांवर अत्याचाराच्या त्या घटना, या सगळ्या महिलाच समजू शकतात. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, रात्री बेरात्री धावून येणारं हे दाम्पत्य आहे. तुम्ही कधीही रात्री बेरात्री अतुल जांभरेला फोन करा, हॉस्पिटलसाठी असेल कशासाठी असेल, स्वतःची गाडी काढून घेऊन जातो. सगळा अनुभव आम्ही पाहिला, आम्ही आमच्या डोळ्यांनी. पुढे पुण्याला जायचं असलं तरी गाडी घेऊन जातो, मुंबईला जायचं तरी गाडी घेऊन जातो, संभाजीनगरला जायचं तरी टाका गाडी घेऊन चाला. जळगावात तर किती एवढा नेत असेल लोकांना. ॲम्ब्युलन्स तर ठेवली ते पण स्वतःची गाडी पण काढत असतो. सगळ्यात मोठं उदाहरण होतं नेपाळ दुर्घटनेतलं. ताई साक्षीदार आहे, रक्षाताई. हे तिथं आम्ही सगळ्या बॉडी वगैरे सगळ्या 24 तासात तर रिटर्न रक्षाताईच्या गिरीश भाऊंच्या CM साहेबांच्या माध्यमातून इथे आणल्याच. पण 10-15 दिवस तिथे प्रशांत पाटील आणि अतुल जांभरे तिथे नेपाळला थांबलेले राहिले आणि सगळे जे एवढे जखमी होते त्या सगळ्यांना धीर दिला. जर हे थांबले नसते ना तिथे, आम्ही गेलो नव्हतो ना, हे थांबले नसते ना, अर्धे तिथेच गेले असते, धक्क्यानेच गेले असते. पण हे सगळेचे सगळे तिथे थांबलेले राहिले की नाही आम्ही सोबत इथे, तुम्ही घाबरू नका. सगळ्या बिचारांचं सगळं चाललं गेलं होतं, कपडे लत्ते काही नव्हतं त्यांच्याजवळ. सगळं देऊन आलो आम्ही आणि 10 दिवस हे सगळे तिथे थांबले राहिले प्रशांत आणि अतुल. त्या सगळ्यांच्या औषधीपासनं, त्यांच्या कपड्या लत्त्यापासनं सगळं काही केलं. जसं जसं एकेकाचं म्हणजे सुधारणा होत होती तसतसे त्याला इकडे पाठवत होते. आणि इथे मुंबईत आल्यानंतर मग सगळ्यांचे उपचार केले. आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून सगळ्यांना इथे उपचार केले. एकाचं तर सांगितलं होतं की तुझा पाय तिथेच काटावं लागेल, नेताच येणार नाही. काय होतं अविनाश तिथे सांगितलं होतं की पाय काटावं लागेल. त्याला तसाच इकडे मुंबईत आणला. आजही त्याचा पाय शाबूत आहे, तसाच त्याचा पाय ठेवलेला. हे एकाचाही जीव जाऊ दिला नाही, एकालाही त्रास होऊ दिला नाही. त्या सगळ्यांना सही सलामत घरापर्यंत आणलं त्यांच्या. ही माणुसकी असते. अतुल जांभरेने टिमकी वाजवली का, मी केलं तिथे नाही, आम्ही पण केलं, विसरून गेलो. कारण कोण पाहत असतं, परमेश्वर पाहत असतो. कोण काय कर्म करतं काय नाही हे परमेश्वर पाहत असतो आणि त्याचं फळ मिळत असतं. म्हणून अशा माणसांना आम्ही तिकीटं दिली, त्याला पुढे आणलं. हे समाजसेवा करतात, निस्वार्थपणे करतात. त्याच्यात कुठला बनेल काय बडावपणा नाही की काही दाखवा दाखविली की काहीच नाही. आणि या शहराचा विकास करायचा असेल तर अशा लोकांना पुढे आणलं पाहिजे. मला काही समाधान भाऊने काही समस्या सांगितल्या, तर समाधान भाऊ कानकोराचा प्रश्न आपण याच्या ऑलरेडी हातात घेतला होता, त्याचा प्रस्तावही पाठवला आहे. आचारसंहिता संपू द्या, तो प्रस्ताव मार्गी लावेल आणि घरकुलाचा प्रश्न सिद्धेश्वर नगरचा तोही आपण सोडून टाकू. त्या जागा त्यांच्या नावावर करून देऊ. की आता खरं तर नगरपालिका हद्दीच्या बाहेर आहे. ते जे तिथे नागरी सुविधा देतानाही अडचणी येतात ते नगरपालिकेच्या बाहेर आहे. मतदान नगरपालिकेचं आहे ते, परंतु सुविधा नगरपालिका देऊ शकत नाही तिथे. म्हणून सिद्धेश्वर नगरवासियांनो, फंड तिथे फक्त आमदारला देऊ शकतो आणि फक्त खासदारला देऊ शकतो, लक्षात ठेवा. टाकेल आणि तिथे नगरपालिकेच्या माध्यमातून तिथे सगळी कामं करेल. ती जागा तुमच्या नावावर करून देईल, तुमच्या घरकुलाचा प्रश्न सोडून देईल. मी माझे नगरसेवक निवडून द्या, तिथे नगराध्यक्षाला मतदान द्या तुम्ही. अजून हा रोड आहे, हा खरा हायवे होता, आता बाहेर गेल्यामुळे शांत झालं. नाही तर इथे उभं राहणं मुश्किल असायचं. ॲक्सिडेंटचा मोठा प्रॉब्लेम होता की ॲक्सिडेंट होतील की काय. तर आता या रोडलाही पुढच्या काळामध्ये आपण वाईड करू, मस्त मोठा रस्ता करून इथे सगळं डिवायडर टाकून या रोडला पूर्ण फुलगावचा पूल ते साईबाबा मंदिर पूर्ण मोठा करून टाकू या रस्त्याला. वन टाइम तर झालेला आता ऑलरेडी 4 कोटी काय 13 कोटी काहीतरी सँक्शन झाले. 4 कोटी सँक्शन झालेलेच आहे, त्याला झाला ऑलरेडी तो. नाही त्याला आता आपल्या याच्यात न करू त्याला.
आता तो कन्वर्ट होईल स्टेट हायवे मध्ये. हा गेलेला रोड म्हणजे नॅशनल हायवे जेव्हा तिकडे गेला तेव्हा जुना हायवे सगळा मंजूर करून त्याला आधी त्याचं नूतनीकरण केलं, म्हणजे पूर्ण नवीन केला होता हा हायवे. आता त्याला पुन्हा त्याला मोठा करून या वरणगावकरांना एक चांगली सुविधा आपण इथे देण्याचा प्रयत्न करू. अजून एक सांगता काहीतरी की त्या पाण्याला मीटर लावू देणार नाही, मीटर लावू देणार नाही. अरे प्रश्नच कुठे आहे? कोण म्हणतं मीटर लाव, कोण म्हणतं मीटर होतं त्याच्यावर? त्या प्रस्तावामध्ये मीटर नाहीच आहे. हा जबरदस्ती होतो मीटर लावू देणार नाही, मीटर पाणी दिली. अरे प्रश्नच नाही तिथे. त्या प्रस्तावात मीटर लावणं हा प्रकारच नाहीये, तर तो आणतो कुठं आहे? म्हणजे प्रश्नही स्वतःच तयार करायचे आणि उत्तर स्वतः द्यात बसायचे होतं. त्या पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावामध्ये कुठेही मीटर हा प्रकारच नाहीये. पण जबरदस्ती मीटर बसवू देणार नाही, मीटर बसवू देणार नाही, तर नाहीच आहे तिथे. कुठं आणला तुझे? नागेश्वर मंदिराचं कामही तुम्ही चांगलं वरणगावकरांना माहिती की कोणी थांबवलंय ते. याच्या जिद्दीपणामुळे थांबलंय ते काम. आता आतापर्यंत होऊन गेलं असतं सगळं काम. निधी मंजूर आहे, सगळं काही मंजूर आहे, पण मी सांगेल त्याच प्रकारे झालं पाहिजे. मी सांगेल तसंच करा ते, म्हणून ते काम रखडलंय. आता ज्याने ते मंदिर उभारलं, ज्याचं तिथे प्रथम हक्क आहे, त्याचं ऐकून घेतलं तर जातं काय? आधी तर सगळं काही बड्या सरांनीच केलं की नाही ते मंदिर, सगळं त्यांनीच उभारलं ते मंदिर. थोडंसं त्यांचं ऐकून त्यांच्या कलाने घेतलं तर काय प्रश्न आला असता? पण नाही, मी म्हणेल तसं काम झालं पाहिजे. या चक्करमध्ये काम थांबलंय. आणि सगळ्यात मोठा मूर्खपणा काय केला असेल ते महादेवाचं मंदिर जे होतं, आपली प्रथा काय असते त्या महादेवाच्या मंदिरावर नॅचरल, आता ते काय म्हणतात त्याला, जमिनीच्या खाली महादेवाची पिंड आहे, म्हणजे जमीन लेवलच्या खाली, आणि सूर्याचं किरण जे पहिलं किरण आहे त्या महादेवाच्या पिंडीवर पडतं. असं त्या इथल्या महादेवाची आख्यायिका आहे आपली इथल्या. याने त्या महादेवाच्या पिंडीच्या समोर सभागृह बांधून टाकलं आणि तेच गाय करून टाकलं सगळं. म्हणजे त्या पिंडीवर जे नॅचरल सूर्य किरण पडायचे, हे त्या आर्किटेक्चरल, म्हणजे कोणाला त्या काळात सुचलं देव जाणे, एवढं आर्किटेक्चरली ते डिझाईन केलेलं मंदिर त्याच्या समोर मंडप टाकून दिला, झालं. म्हणजे त्या मंदिराचं जे महत्व आहे तेच घालून टाकलं. हे असं स्वतःच्या जिद्दीपणामुळे काय करेल याचा भरोसा नाही. पण त्याचं रखडलेलं कामही आपणच पूर्ण करू. इथे जे SRPF सेंटर आपण आणलेलं आहे त्याचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो या वरणगावकरला भेटणार आहे. SRPF सेंटर झालं म्हणजे जवळपास 3,500 कुटुंब तिथे येणार आहे. एक स्वतंत्र गाव तिथे बसणार आहे. आज एक 3,500 ते 4,000 कुटुंब एका ठिकाणी येणं गंमत नाही आहे. तिथे जे ग्राउंड तयार होणार आहे तिथे 4,000 कुटुंब वास्तव्याला येतील. वेगळं हॉस्पिटल असेल, वेगळी शाळा असेल, तिथे जे ट्रेनिंग सेंटर वेगळं असेल. आणि श्यामलताई तू जे सांगत होती की तुला वेगळं ग्राउंड पाहिजे, तर ग्राउंडचा प्रश्न तिथे सुटणार आहे. कारण पोलीस ट्रेनिंगच्या म्हणजे सगळं बोलून आलं मी त्यांच्याशी आधीच त्या दिवशी की लोकांसाठी ते ग्राउंड खुलं राहील. त्यांना पोलीसच्या जे काही ट्रेनिंग असेल, धावाची प्रॅक्टिस करायची आहे, काय त्या परीक्षा लागतात, ते सगळी लोक ते मदत करणार आपल्याला ग्राउंडची. म्हणजे ग्राउंड ते जे आहे पोलिसांचं असलं तरी लोकांसाठी ते ग्राउंड उपलब्ध राहणार आहे. म्हणजे तुझा अर्धा प्रॉब्लेम तो तिथेच सॉल्व्ह होऊन गेला आहे ग्राउंडचा. राहिला तू CCTV कॅमेरे सांगितलं, तुला शब्द देतो इथे भुसावळला आम्ही जवळपास 4 कोटी रुपयाच्या 440 CCTV कॅमेरे आम्ही भुसावळ शहरात लावलेले आहे. तसेच सगळे कॅमेरे या शहराच्या चौकात लावून हे शहर CCTV कॅमेऱ्याने आम्ही पॅक करू की जेणेकरून गुन्हेगारी घडणार नाही.